नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली महिपतला विचारत असते की महिपत सांग, नागराजने जे कोडं घातलंय त्याचा नेमका अर्थ काय? तुला त्याबद्दल काही माहिती असेल तर सांग. तेव्हा महिपत म्हणतो, वहिनी, तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या अंधारामध्ये पुढे पुढे चालत राहा. एक ना एक दिवस प्रकाश तुम्हाला स्वतःहूनच सापडेल. तुम्हाला नक्की प्रकाश दिसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तू काहीही बोलणार नाही आहेस महिपत, बरोबर ना? तेव्हा महिपत म्हणतो, अगदी बरोबर, मी काहीही बोलणार नाही आहे. तुम्हाला स्वतःला शोधून काढावं लागणार आहे की नक्की तुमच्या घरामध्ये अशी ती कुठली व्यक्ती आहे किंवा कुठलं सत्य आहे जे तुमचं घर पोखरण्याचा प्रयत्न करतंय. आता मी काहीही बोलणार नाही आहे, असं म्हणून महिपत सरळ जातो आणि झोपून जातो. तेव्हा अर्जुन सायली दोघेजण तिथून आता जायला निघतात. अर्जुन म्हणतो, चल बायको, हा महिपत काहीही बोलणार नाही आहे, पण एक ना एक दिवस तो नक्की बोलेल. तर इथे प्रताप काका आपल्या कामानिमित्त फोनवरती बोलत असतात. मालाची डिलिव्हरी आजच्या आज झाली पाहिजे असं आपल्या स्टाफला सांगत असतात. तेवढ्यातच रविराज काका पेपर वाचत बसलेले असतात. ते हसायला लागतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय रे रविराज, काय झालं? तू असा हसतोयस का? तेव्हा रविराज काका म्हणतात, बघ ना, पेपरमध्ये काय बातमी छापून आलेली आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय झालं? तेव्हा रविराज काका म्हणतात की एका माणसाने भावाचा प्रॉपर्टीसाठी खून केलेला आहे. तेव्हा रविराज काकांना वाईट वाटलेलं असतं. त्यांच्यासुद्धा भावाने प्रॉपर्टीसाठी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पेपरमध्ये आलेली बातमी वाचून त्यांना आता स्वतःचंच हसायला येतं. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, रविराज, तू ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचू नकोस आणि त्यांचा विचार करू नकोस. तुला त्याचा झाला तर त्रासच होईल. तेव्हा रविराज काका म्हणतात, अरे त्रास होईल नाही तर काय प्रताप, मुलगी अशी खोटाडी आणि भाव एवढा मोठा गुन्हेगार. सांग ना, डोक्यामध्ये विचार येणार नाहीत का माझ्या? तेव्हा अश्विन तिथे येतो आणि म्हणत असतो, काका काय झालं? तू ठीक आहेस ना? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, हो, सगळं काही ठीक आहे. तुम्ही सगळेजण आमची इथे एवढी काळजी घेत आहे, मग आम्ही तर ठीक असणारच ना? तेव्हा अश्विन म्हणत असतो, आणि प्रतिमा आत्या कुठे आहे? तर ती तिच्या रूममध्ये झोपली आहे. तिची तब्येत जरा ठीक नाही आहे. तिला कसं तरी होतं आहे म्हणून ती रूममध्ये झोपली. तेव्हा अश्विन म्हणतो, आपल्या घरामध्ये रोज काही ना काहीतरी घडत असतं. त्याचा प्रतिमा आत्याला त्रास होत असेल, पण काही हरकत नाही. मी काय म्हणतो रविराज काका, तुझी काही हरकत नसेल तर आपण प्रतिमा आत्याच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया. तिचा आपण संपूर्ण बॉडी चेकअप करून घेऊ, म्हणजे तशी आपल्याला तिची ट्रीटमेंट करता येईल. तेव्हा तू आत्याला क्लिनिकमध्ये घेऊन येशील का? तेव्हा इथे आता लगेच रविराज काका म्हणतात, हो नक्कीच, मी तिला हॉस्पिटलला नक्कीच घेऊन येईन. पण त्याआधी इथे होळी वगैरे होऊन जाऊ दे. एकदा काही सण झाले की मी तिला हॉस्पिटलला नक्की घेऊन येईन, असं रविराज काकांनी सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता भावाने प्रॉपर्टीसाठी भावाचा खून केला हे ऐकल्यानंतर रविराज काका इमोशनल झालेले असतात. तर इथे सायली अर्जुन दोघेजणं जात असताना नागराजचं लक्ष जातं. नागराज म्हणतो, काय अर्जुन सायली, दोघेजणं काय मला भेटायला आलात की काय? माझी आठवण आली तुम्हाला म्हणून तुम्ही दोघेजणं आलात? तेव्हा अर्जुन आता पुन्हा निघून जात असतो. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अरे अर्जुन सायली, काय मला न भेटता चाललंय? या या इकडे या. काय मग, मी घातलेलं कोडं सुटलं की नाही? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, ते आम्ही नक्की सोडू, तू सांगायची गरज नाही आहे आम्हाला. तेव्हा नागराज म्हणत असतो, नाही रे, ज्याने तुम्हाला कोडं घातलं आहे ना, त्यालाच त्या कोड्याचा अर्थसुद्धा माहिती आहे. म्हणजे कोण? नागराज किल्लेदार. मलाच माहिती आहे त्या कोड्याचा अर्थ. तेव्हा मला असं वाटलं तुम्हाला आता काही कळलं नसेल म्हणून तुम्ही माझ्या पाया पडायला आलात की काय? माझ्यासमोर गयावया करे आलात की काय? कसं आहे ना, तुम्ही माझ्या पायावरती नाक घासून जरी मला विचारलंत ना की त्या कोड्याचा अर्थ काय, ते कोडं आम्हाला नाही उलगडले तरीसुद्धा मी सांगणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तशी वेळच येणार नाही. त्या कोड्याचा अर्थ काय आहे हे आम्ही स्वतः शोधून काढू, आणि जर नाही कळलं तर ठीक आहे, पण तुला विचारायला कधीच येणार नाही. याची वाट तू सुद्धा बघू नकोस. तेव्हा नागराज म्हणत असतो की 1 महिना आहे तुमच्याकडे. 1 महिन्यातच तुम्ही परत याल की नाही बघाच तुम्ही.
आणि मला येऊन विचाराल त्या कोड्याचा अर्थ काय आहे. 1 महिना देतो तुला अर्जुन. 1 महिन्यातच तू माझ्याकडे येशील आणि तेव्हा मी तुला त्या कोड्याचा अर्थ सांगेन. तेव्हा इथे प्रिया लपून छपून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सगळं काही कळतं, पण तसं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळत नाही, पण एका महिनाभरात त्या नक्की कळतील. तेव्हा इथे प्रिया आता घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते, हा नागोबा काय बोलतोय तरी काय? या अर्जुन सायलीला 1 महिना कशासाठी दिलाय? म्हणजे जर एका महिन्यामध्ये मी जर याची मदत नाही केली किंवा याच्यासाठी वकील नाही शोधला तर हा माझं सत्य अर्जुन सायलीला सांगून टाकेल की काय? नाही नाही, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. नागराजला विश्वास बसला पाहिजे की मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी मी वकील शोधण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट आता नागोबाला समजली पाहिजे. अर्जुन सायली नागराजला इथे म्हणतात की आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही आणि ते दोघेही बाहेर येतात. जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्जुनने इथे आता सही केलेली असते आणि त्यानंतर सायली मात्र स्वतःच्या विचारांमध्येच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको चल, मी तुला घरी ड्रॉप करतो आणि नंतर मी ऑफिसला जातो. माझ्या महत्त्वाच्या मीटिंग इथे आता आहेत. तेव्हा सायलीचं लक्ष नसतं. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, कसला विचार करतेस? तर इथे सायली टेन्शनमध्ये असते. प्रिया घाबरलेली असते की तिचं भांडं आता फुटतंय की काय, नागराज तिचं सत्य सगळ्यांना सांगतोय की काय. आणि त्याच्यामध्ये सायली विचार करत असते, तो म्हणजे नागराजचा आणि महिपतचा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय झालं बायको? तेव्हा सायली म्हणते, अहो बघा ना, म्हणजे नागराज आपल्याला सारखा विचारतोय की त्या कोड्याचा अर्थ उलगडला का, पण अजूनपर्यंत आपल्याला काहीही कळलेलं नाही आहे आणि महिपतसुद्धा काही बोलायला तयार नाही. म्हणजे कोर्टामध्ये महिपतने नागराजच्या विरोधामध्ये साक्ष दिली, पण मग आता का तो गप्प बसलाय? आता का त्याचं तोंड गप्प आहे? मग त्यावेळेलाच त्याने का बरं साक्ष दिली असेल? तुम्ही सांगा ना मला. असे कुठले पुरावे होते जे तुम्ही दाखवायला गेलात आणि महिपत घाबरला आणि लगेच त्याने साक्ष दिली? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको खरं सांगू का? हे बघ, आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे. मी तुला सगळं काही सांगेन, पण आधी मी तुला घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो. तेव्हा सायली म्हणते, नाही नको, मी जाईन ना रिक्षाने. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, उगाच रिक्षाने वगैरे जाऊ नकोस, तू विचार करत राहशील. त्यापेक्षा मी तुला घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा अर्जुन इथे ऑफिसमध्ये आलेला असतो. तो सारखा सारखा नागराजच्या बोलण्याचा विचार करत असतो की मी जे कोडं घातलं आहे त्याचा उलगडा झाला का. तेव्हा तो विचार करताना अर्जुनला आता आठवत असतं की तुमच्या घरामध्ये एक सत्य लपलेलं आहे, जे सत्य हळूवारपणे तुमचं घर पोखरून टाकत आहे आणि ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ती वाळवी तुमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, असं नागराज म्हणालेला असतो. आणि तेच तेच सगळं अर्जुनला आता आठवत असतं. तर इथे चैतन्य वेगळ्या कामाबद्दल बोलत असतो आणि इथे अर्जुन फक्त नागराजबद्दल बोलत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय करतोयस तू? तू आता त्या नागराजचाच विचार करत राहणार आहेस का? लवकर ये, इथे आपल्या महत्त्वाच्या मीटिंग आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, आपण नंतर डिस्कस करू आणि मीटिंगसुद्धा नंतर करू. चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, अरे आपल्याला आत्ताच करावं लागणार आहे. आपण कधी उद्यावरती ढकलणार आहोत? हे बघ, आपली आत्ता महत्त्वाची मीटिंग आहे आणि आपल्याला आत्ताच करावी लागणार आहे. तेव्हा नागराज म्हणतो, चैतन्य हे बघ, माझं मन नाही लागणार आहे. हवं तर तू ते सगळं बघून घे, पण आता सध्या तरी माझं लक्ष नागराजच्या बोलण्यावरतीच आहे. घरामध्ये लागलेली वाळवी आणि त्याने घातलेलं कोडं हे मला लवकरात लवकर सोडवावं लागणार आहे. त्याच्या बोलण्याचा नक्की काय अर्थ आहे ना, ते मला शोधून काढायलाच हवं. कारण तो फक्त बोलत नव्हता, तर त्याच्या बोलण्यामागे नक्कीच काहीतरी तथ्य आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावायला हवा. लवकरात लवकर ते कोडं उलगडायला हवं, असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला असतो. आणि तो चैतन्याला म्हणतो की आपण नंतर या विषयावरती बोलू, आधी मला नागराजच्या बोलण्यावरती लक्ष द्यायचं आहे. तर इथे सुमन शांतपणे बसलेली असते. ती बोलत नसते, हसत नसते. तेव्हा सायली म्हणत असते, आई आपण इतके प्रयत्न केले, पण सुमन काकी काही पूर्वीसारख्या बोलायला तयार नाही. ती म्हणत असते, सुमन काकी आलात तुम्ही? चहा तयार आहे, हां, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तरीसुद्धा सुमनचं लक्ष नसतं. तेव्हा सायली म्हणते, आई आपणच आता सुमन काकीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?
कल्पना म्हणते, अगदी बरोबर, आपण तिला बोलतं करण्यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, आता बघा गंमत. तेव्हा सायलीला माहिती असतं की इथे सुमनला स्वयंपाकाची किती आवड आहे. ती काही ना काहीतरी सतत बनवत राहायची. तेव्हा सायली म्हणते, आई, तुम्हाला मंदड बनवता येतं का हो? तेव्हा कल्पना म्हणते, मंदड? सायली खुणावते की हे सगळं मी सुमनसाठी बोलते. कल्पना म्हणते, हो, बनवलेलं होतं गं. खूप वर्षांपूर्वी बनवलं होतं. आता बरीच वर्ष मी मंदड बनवलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये साबुदाणा आणि त्याच्यामध्ये आपण चणा डाळसुद्धा घालतो. ते सगळं समप्रमाणात घालतात ना गं? तेव्हा सुमन म्हणते, नाही, तुम्हाला मंदड बनवता येत नाही का? त्याच्यामध्ये समप्रमाणात घालत नाही. म्हणजे आता जर इथे चणा डाळ 1 वाटी घेतली ना, तर साबुदाणे 2 वाटी घ्यायचे. आणि साबुदाणे आहेत ना, ते 2 तास आधी भिजायला टाकले ना तरीसुद्धा चालतील आणि चणा डाळ नंतर टाकली तरीसुद्धा चालते. तेव्हा सायली म्हणते, हो का सुमन काकी? मग तुम्हाला जर मंदड बनवता येत असेल तर आपण आता बनवूया का? तसंही पूर्णाजींचा उपास आहे म्हणून मी साबुदाणा काल रात्री भिजतच ठेवला आहे आणि आता सकाळी मी चणा डाळसुद्धा भिजवली. तेव्हा आपण लगेच मंदड बनवायला घेऊया. तेव्हा सुमन खुश होते. ती म्हणते, हो, चालेल ना, चालेल. आपल्याकडे जर खोबरं असेल ना, तर आपल्याला खोबऱ्याचा किस करून त्याचं आता दूध काढून घ्यावं लागेल आणि इथे कुकरला तू डाळ शिजवून घे आणि साबुदाणासुद्धा लगेचच आपण घेऊ शकतो. तेव्हा इथे सायली मंदड बनवण्याच्या नादामध्ये सुमनचा मूड एकदम फ्रेश करून टाकते आणि तिला हसायला बोलायला लावते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे देवा, एका महिन्यामध्ये मला असं काहीतरी केलं पाहिजे की नागराजला वाटलं पाहिजे की मी त्याची मदत करते. म्हणजे नागराज माझं सत्य कुणालाही सांगणार नाही. नाहीतर तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझंसुद्धा बळी देऊ शकतो. तेव्हा त्याला असं भासवते की मी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. मी त्याच्यासाठी चांगला वकील बघते. तेव्हा ती आता एक एक वकील सर्च करत असते आणि त्यांना फोन करत असते. तेव्हा पहिल्या वकिलाला सांगितलेलं असतं, मी तन्वी किल्लेदार बोलते, मला नागराज किल्लेदार यांची केस तुम्हाला द्यायची आहे. तर तो वकील फोनच कट करतो. प्रिया हॅलो हॅलो करत राहते आणि म्हणते, अरे देवा, याने तर फोनच कट केला. तसंही नागराज किल्लेदारने असे काही पराक्रम करून ठेवलेत की त्याची आता केस दुसरा कुठला वकील घेणार तरी कशाला? आणि आता रविराज किल्लेदार समोर असताना दुसरा वकील केस घेणार आहे का याची? तेव्हा ती आता दुसऱ्या वकिलाला फोन करते. तो सुद्धा फोन ठेवून देतो. म्हणजे इथे नागराज किल्लेदाराची कुणीही केस घ्यायला तयार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य कामाचं बोलत बसलेले असतात. चैतन्याला खूप झोप आलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो की आपण रात्रभर बसून आता काम करायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे मला झोप आली रे आता. दुपारी जेव्हा म्हणालो की कामाचं बोलूया तेव्हा तू फक्त नागराजचा विचार करत होतास आणि आता सत्य जर तुला माहिती आहे तर मग तू साक्षीबद्दलसुद्धा सायली वहिनीला सांगून टाक ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतोय, बाबा, अरे हळू बोल ना, हळू बोल. तेव्हा चैतन्य म्हणतो, का हळू बोल? जर तू सगळं सत्य इथे सायली वहिनीला सांगितलंस ना तर तू इतका स्ट्रेसमध्ये नसतोस. ऑफिसमध्ये कामाकडे तुझं लक्ष असतं, तिथे नागराजचा विचार करत बसलास आणि इथे आता काम करत बसलायस. मग आता झोपायचं कधी, आराम कधी करायचा? तू एक काम कर, सायली वहिनीला कॉफी तरी द्यायला सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बाबा, हो, ठीक आहे, मी तुला कॉफी द्यायला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, चैतन्याला कॉफी हवी आहे, जरा कॉफी देतेस का? तेव्हा इथे सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजींना कॉफी हवी आहे की तुम्हाला? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नाही वहिनी, आता मलाच कॉफी हवी आहे. अगं, रात्रभर काम करायचं आहे म्हटल्यानंतर कॉफी तर घ्यावीच लागेल ना. तेव्हा सायली म्हणते, रात्रभर काम का करताय तुम्ही? दिवसभर काम केले आहेत ना. आता तुम्ही घरी जा आणि शांतपणे झोपा बरं आणि मग उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमची कामं करा. नाहीतर भाऊजी, मी तुमच्यासाठी गेस्ट रूम लावते, तुम्ही तिथेच जाऊन झोपा. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, नाही, नको नको. सायली वहिनी, तू इथे आलीस आणि मला झोपायला जायला सांगितलंस, त्यात मला खूप आनंद झाला आहे. पण मी इथे नाही, मी आता घरीच जाऊन शांतपणे झोपतो. नाहीतर या अर्जुनने रात्रभर मला काम करायला लावलं असतं. तेव्हा इथे अर्जुन आता काम करायला बसलेला असताना सायली म्हणते, हे काय, तुम्हाला आता काही वेगळं सांगायचं आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, माझं थोडंसंच काम राहिलं बायको, ते मी करतो ना. सायली म्हणते, तुम्हाला जागरणच करायचं आहे का? मग चला, माझ्याबरोबर जागरण करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा,
ही तर खूप चांगली आयडिया आहे. चल बायको चल. तर इथे सायली अर्जुनला बाहेर गार्डनमध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे काय बोलतात, तू ही चिटिंग केलीस हा? मला असं वाटलं तू मला बेडरूममध्ये घेऊन जातेस आणि तू इथे मला बागेमध्ये घेऊन आलीस. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो मग काय झालं, बघा ना इथे किती छान वाटतंय, किती मस्त हवा सुटली. आणि कधी कधी आहे ना, फक्त आपण रोमांस म्हणजे काय तर एकाच गोष्टीकडे बघतो जे तुमच्या मनात आहे. माझ्यासाठी रोमॅन्स म्हणजे असं एकमेकांचा हात पकडून बाहेर चांदण्या बघत बसणं, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणं, हा सुद्धा रोमॅन्सच आहे की नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे आता विचार करत असतात तो नागराजचा. सायली म्हणते, आता सांगा कसला विचार करत होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी नागराजच्या त्या कोड्याचाच विचार करतोय. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अर्जुन सायली आता कोड्याचा विचार करत असताना त्यांनी एका पेपरवरती इथे सगळ्यांची नावं लिहिलेली असतात, एकूण एका व्यक्तीची. आणि तेव्हा ते म्हणत असतात की ह्याच्यामध्ये कोण बरोबर आहे आणि कोण चूक. तर सगळेजण इथे आता बरोबरच असतात. पण जेव्हा इथे नागराजचं ते बोलणं अर्जुनच्या लक्षात येतं की तुमचं प्रिय घर कुणीतरी पोखरण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा अर्जुन म्हणतो की नागराजने प्रिया या शब्दावरती खूप जास्त प्रेशर टाकला होता. त्यामुळे प्रिय म्हणजे प्रियाच असणार आहे. याचा अर्थ प्रियाच ती वाळवी आहे जे आपलं घर पोखरण्याचा प्रयत्न करते. पण मग प्रियाबद्दल असं कुठलं सत्य आहे जे आपल्याला माहितीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. आता मिशन फक्त एकच, तन्वी किल्लेदार, असं अर्जुन आणि सायली दोघेजणं म्हणतात.